महापालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे, मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यामध्ये आहेत। सर्वच पक्षातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। कालपासून या ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली होती, तर आज आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस आणि मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार हे गुलदस्त्यात आहेत। सर्वच पक्षातील इच्छुकांची धाकधूक ही वाढली आहे। शेवटच्या क्षणी आता अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पालिका निवडणुकीची या ठिकाणी रणधुमाळी ही पाहायला मिळते। बैठकांचं सत्र, मात्र अद्यापही या ठिकाणी जागा वाटपासंदर्भात आघाडीचे उमेदवार आणि युतीचे उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय महापालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत, मात्र अद्यापही या ठिकाणी युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात आहेत। नीलम, नक्कीच बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांकडून केल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि मनसे तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून सुद्धा हा प्रयत्न झालेला आहे। आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे, मात्र एबी फॉर्म ह्या छुपा पद्धतीने देण्यात आलेले आहेत, त्यामुळे अद्यापही अधिकृत उमेदवार कोण या संदर्भातील घोषणा केलेली नाहीये। त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते सर्वच यादीकडे नजरा लावून बसलेले आहेत। मात्र आज मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याच्या पवित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काल सुद्धा काही उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्यानंतर काही इच्छुक आणि नाराज यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला, कोणी भाजपमध्ये, कोणी ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं। आजही तसे प्रकार घडण्याची शक्यता आहे। मात्र एकीकडे निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी एकूणच रांगा आज लागण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र दिवसभरामध्ये तरी राजकीय पक्षांकडून या संदर्भातील जी उमेदवारी यादी आहे ती जाहीर करण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, स्वप्नील, आपण पाहतो या ठिकाणी अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार हे गुलदस्त्यात आहे। बैठकांचं सत्र आपण पाहत आलेलो आहोत। यानंतर आज काय अपेक्षा आहे? आज कोण कोण यादी जाहीर करतील? कारण की आपण आज पाहतोय आज शेवटचा दिवस आहे। याच संदर्भात काय अधिकची अपडेट? नक्कीच सर्वच राजकीय पक्षांकडून काल रात्रीमध्ये खरं तर एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। मात्र एबी फॉर्मच्या वाटपानंतरही अद्याप यादीची घोषणा केलेली नाही। आज जवळपास 2 ते 3 पक्षांची यादी समोर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत खरं तर दोन्ही शिवसेना, भाजप असेल एकूण आणि मनसे असेल यांच्याकडून यादी जाहीर करण्यात आलेली नाही आहे। तसेच काही राजकीय पक्षांकडून यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र या 4 पक्षांना खरं तर बंडखोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या 4 पक्षांमध्ये नाराजांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आज जर या सर्व राजकीय पक्षांकडून यादी जाहीर करण्यात आली तर इच्छुक आणि नाराज जे आहेत ते दुसरा मार्ग पत्करतील। यामुळे आज संध्याकाळपर्यंत उमेदवार यादी जाहीर करतील, जेणेकरून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ हा निघून गेलेला असेल अशी एकंदरीत शक्यता वर्तवण्यात येते। तर दुपारपर्यंत भाजपची सुद्धा यादी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।